हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेतच असणार तुम्ही. आणि आज मी फ्रीज क्लीन करण्यासाठी घेतला होता, कारण की राडा तुम्ही बघू शकता त्यामध्ये खूप झाला होता. आणि ही त्रिशा पण काय करते, काही पण आणून काही पण ठेवायचं त्यामध्ये, चॉकलेट वगैरे आणती आणि चिकट झालं होतं, पाणी झालं होतं. ते लाईट जाते आमची ते सारखी, तर पाणी ते फ्रीजचं सगळं खाली आलेलं ते पण तसंच होतं. तर मग म्हटलं आज करावाच तो क्लीन. तर मग तेच करायसाठी आज घेतला. थोडासा टीव्हीचा आवाज येतोय, मुलं बघतात ते टीव्ही, तर इग्नोर करा ते आवाज. असं मी थोड्या दिवसांनी सारखा फ्रीज साफ करत असते, कारण की तो एकदम जमा झालेला असते घाण की ते निघत नाही आणि खूप अवघड जातं मग ते करायला. आणि हे एवढं करून पण 8 दिवसांनी परत आहे तसाच तो दिसतो, काही पण फरक नाही त्यामध्ये, तेवढाच राडा परत झालेला असतो. जे नाही लागणार ते परत तेवढंच साचलेलं असतं. पण काय करायचं, करावं तर लागतंच ते सारखं, नाही तर अजून जास्त घाण होतो तो. म्हणून थोड्या दिवसांनी करते मी साफ. अशा छोट्या खूप गोष्टी असतात की ज्या आपण नाही दाखवू शकत, पण कराव्या लागतात आपल्याला एक हाऊसवाईफ म्हणून घरातल्या. तर अशीच मला एक दादाने कमेंट केली होती की घर सांभाळा, मुलं सांभाळा, व्हिडिओ नंतर करा, अशी कमेंट आली होती मला त्यांना हेच सांगायचं की या सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळून जे काही ते करते मी. आणि ते मी प्रत्येकच गोष्ट नाही सांगू शकत, आणि कदाचित ते चांगल्या याच्यानी पण मला सांगितलं असेल त्यांनी. पण मी सांगते त्यांना की जे काही मी करते ते माझी मुलं सांभाळून, घर सांभाळून करते. आणि जरी निगेटिव्ह बोलले असतील तरी पण मला निगेटिव्ह लोकांचा काही फरक पडणारच नाही, कारण की ते लोक मला बोलायला येतील, मला माझ्या मुलांना पोसायला कोण येणार नाही, म्हणून त्यांचा मला काही फरकच पडत नाही अशा लोकांचा. तर असो. तर बोलता फ्रीज पण साफ झाला. मला ही अशी कामं मुलं दोघं पण झोपल्यावर करता येतात, ते जागे असल्यावरती ते काहीच करून देत नाही. आणि याला मी व्हॉइस ओव्हर नंतर दिलेला आहे, जेव्हा शौर्य जागा झाला तेव्हा. तो झोपेत होता तोपर्यंत मी ते साफ वगैरे करून घेतलं, नाहीतर तो जागा असता तर त्याने मला करूच दिलं नसतं. आणि त्रिशाचे पप्पा असल्यावरती ते घेतात त्याला, पण ते नसल्यावरतीच खूप प्रॉब्लेम होतो मला कामाचा. ते आहे तोपर्यंत करून घेते मी कामं, आणि जे काही राहिले ते शौर्य झोपल्यावरती करता येतात मला. आणि हे जे फ्रीजचे स्टँड असतात ते आहे ना, लागतच नाही लवकर. खूप ट्राय केलं मी आणि त्यानंतर ते लागलं. बाकीचा पण खूप राडा पडला होता घरामध्ये. आणि मग घेतला आवरून सगळं, फ्रीज पुसून घेतला, घासून घेतला निरम्याच्या पाण्याने पुसला, आणि मग त्यामधलं सामान वगैरे ठेवलं, बॉटल ठेवल्या, आणि मग घर साफ करायला घेतलं. मग घर झाल्यावरती मला लाईव्ह पण घ्यायची होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा मेन ब्लॉग कसा वाटला मला सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे त्रिशा शौर्य. तर थँक्यू फ्रेंड्स, काळजी घ्या, बाय बाय, टेक केअर.